नमस्कार. आपल्या पुत्राच्या मृत्यूचं दुःख धृतराष्ट्राच्या मनामध्ये आहे आणि तो या दुःखापोटीच भीमाला संपविण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न अपयशी ठरल्यावर त्याला आपण केलेल्या प्रयत्नाचीच लाज वाटायला लागते. मी थोडासा इथे थांबतो आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतो. उत्तर तुम्ही द्यायचं आहे, म्हणजे महाभारताच्या कथेतल्या पात्रांच्या वृत्ती आपल्याला लक्षात येतील. भीमाचा मृत्यू झाला नाही, तो जिवंत राहिला म्हणून धृतराष्ट्राच्या मनामध्ये याचं दुःख वाटलंय का? म्हणजे तो वाचलाच आहे आणि आता दुःख व्यक्त करून माझ्या मनात असा विचार का आला, मी असा पापी का झालो, असं वाटणं म्हणजे काय? आपण ते काही व्हायरल व्हिडिओ बघतो बघा. लहान मुलगा असतो एक, तो काहीतरी चुकीचं बोलतो, त्याला पकडलं जातं, मारलं जातं. जबान जल गई थी मेरी, गलती हो गई मुझसे, माफ करो, असं तो म्हणतो. उत्तर प्रदेशातून आलेले व्हिडिओ असेच आहेत. योगी को दिखा देंगे, क्या होता है बता देंगे, असं ते मोठ्या दिमाखात म्हणत असतात. पोलीस पकडतात आणि म्हणतात की चूक झाली आमची, असं करायला नको होतं. पण एखादी चुकीची गोष्ट करण्याची वृत्ती त्यांच्या मनामध्ये होती. संधी मिळाल्यावर ते प्रयत्न देखील करतात आणि जेव्हा अपयश येतं आणि समोरचा माणूस आता त्याचा बदला घेईल याची जाणीव मनामध्ये होऊ लागते, तेव्हा आपण चूक केलं, काय चूक घडलं असं म्हणून त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न असतो का? धृतराष्ट्राच्या बाबतीत असंच झालंय का? कारण दुर्योधनाच्या पराभवानंतर आता युधिष्ठिर राज्य मिळवणार हे धृतराष्ट्राला पक्क ठाऊक होतं. म्हणजे हस्तिनापूरचा पुढचा सम्राट कोण होणार, तर धृतराष्ट्र होणार, हेही पक्क ठरलेलं होतं. अशा वेळी हस्तिनापूरच्या पुढच्या सम्राटाच्या बलाढ्य भावाला आपण मारण्याचा केलेला प्रयत्न हा पुढे आपल्या अंगलट येईल म्हणून धृतराष्ट्राला दुःख झालं होतं का? कारण भीमाला मारण्याची वृत्ती तर त्याच्या मनामध्ये होतीच, तो भाव तर त्याच्या मनामध्ये आलेला होताच. तुम्ही आठवा, गांधारीला संजयाला युधिष्ठिराला विदुराला सांगावं लागलं होतं की बाई तू शाप वगैरे देऊ नकोस. ती गप्प होती. ती द्रौपदीला बघितल्यावर तुटते आणि रडायला लागते. इथे गांधारीच्या मनामध्ये सुद्धा यांचा नाश होऊ दे, तळपट होऊ दे अशी इच्छा होती का? दुष्टांच्या मनातील विचारांना, दुष्ट विचारांना प्रत्यक्षात आणता आलं नाही की ते आपल्या दुष्ट विचाराच्या विषयी पश्चाताप व्यक्त करतात, हे लक्षात ठेवा. मग गांधारी रडू लागली आहे आणि कृष्णाला म्हणतीये, कृष्णा अरे माझ्या मुलाला तुला वाचवता आलं नसतं का? तू माझ्या एकाही मुलाला का वाचवू शकला नाहीस? का झालं असेल असं? तुझ्या हातामध्ये होतं रे. तू कुंतीची 5ही लेकरं वाचवलीस, पण माझ्या एकाही मुलाला वाचू दिलं नाहीस. असं का घडलं असेल? रडतीये ती आणि कृष्णाला दोष देत विचारतीये की हे सगळं घडवणारा तू आहेस, तुझ्यामुळे हे घडलंय. मला सांग, तू माझ्या एका तरी मुलाला वाचवू शकला नाहीस आणि सांगू शकला असतास मला की गांधारी तुझं एक मूल शिल्लक आहे, तुझ्यासाठी मी ते ठेवलंय. असं का केलं नाहीस रे तू? तू सांग, तू माझ्या सगळ्या मुलांचा बळी का घेतलास? कृष्ण शांतपणे गांधारीकडे बघतात आणि म्हणतात की हे गांधारी, तुला जे दुःख भोगावं लागलं आहे ते तुझ्या कर्मामुळे भोगावं लागलेलं आहे. तुझे कर्म त्याला कारणीभूत आहे. गांधारी म्हणते, अशी माझी कोणती वाईट कर्म होती की ज्यामुळे माझ्या 100 मुलांचा मृत्यू मला बघावा लागला? तेव्हा कृष्ण सांगतात, आणि कृष्ण जे सांगतात ना ते फार महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. मी नेहमी म्हणतो की महाभारत आमच्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. कसं जगावं हे सांगणारी कथा आहे. आपण जाणते अजाणतेपणात काय चुका करत असतो हे सांगणारी ती कथा आहे. अगदी अजाणतेपणात सुद्धा कोणत्या चुका करू नयेत हे सांगणारी ती कथा आहे. कृष्ण सांगतात, गांधारी तू आठव,
एकदा स्वयंपाकघरामध्ये तू काम करत असताना शिजवायला ठेवलेला भात आणि त्यातलं गरम पाणी तू थंड न होऊ देताच जमिनीवर टाकून दिलेलं होतं. आजही कडक पाणी जमिनीवर फेकून दिलं जात नाही. गरम उकळतं पाणी जमिनीवर टाकू नये असं म्हणतात. का टाकू नये? त्याचं कारण आहे. तेव्हा भगवंत सांगतात, गांधारी, तू जेव्हा कडक कडक उकळतं पाणी जमिनीवर टाकून दिलं होतं तेव्हा तिथे असलेल्या एका कीटकीने आपली 100 अंडी तिथे घातलेली होती आणि ही 100 अंडी तुझ्या गरम उकळत्या पाण्यात नष्ट झाली होती, खराब झाली होती. त्यातून निर्माण होणारी कीटक जन्माला आली नव्हती. त्या कीटकीनं आपल्या 100 अंड्यांचा झालेला नाश पाहून गांधारीला तळतळून शाप दिला होता. ज्या कोणाचं हे कृत्य आहे तिला सुद्धा आपल्या पोरांचा, सगळ्या पोरांचा असा मृत्यू बघावा लागेल. जेवढी माझी लेकरं मेली तेवढी तुझीही मरतील. तो शाप कदाचित गांधारी तुला भोवला असेल. गांधारी हसते, जसे आपण हसलात ना आता की असं कुठं असतं का कीटकीचा शाप वगैरे. गांधारी तशीच हसते आणि ती म्हणते, अरे एवढंच ते काम काय, मी निर्हेतुकपणे अजाणतेपणात ती कृती केली होती आणि अजाणतेपणात केलेल्या कृतीची एवढी मोठी शिक्षा. मला माहित पण नव्हतं की कीटकीनं अंडी घातलेली आहे. माहित असतं कदाचित टाकलं नसतं मी. आणि कृष्ण तिला समजावून सांगतो, जे अर्जुनाला सांगितलं होतं ते गांधारीला आता सांगतो. तो म्हणतो, गांधारी, कर्माचा कायदा मोठा विचित्र आहे बाई. जिथे क्रिया आहे तिथे प्रतिक्रिया आहे. तू कृती जाणतेपणाने कर की अजाणतेपणाने कर, तू कृती कशी करते आहेस याला महत्व नाही आहे. महत्व त्याला आहे की त्या क्रियेची, त्या कृतीची प्रतिक्रिया येणार आहे आणि ती तशीच येणार आहे जशी तुमची कृती असणार आहे, जशी तुमची क्रिया असणार आहे. जेवढं बल लावलं आहे तेवढंच ते प्रतिबल लागणार आहे. स्प्रिंग मी दाबून धरणार आहे आणि सोडणार आहे. जेवढा दाब मी दिलेला आहे स्प्रिंगवर तेवढ्याच दाबाने ती उफाळून येणार आहे. मी रबर ताणणार आहे आणि सोडणार आहे. ताणताना जेवढा ताण दिलाय तेवढाच तो सोडतानाही घेणार आहे. तेवढंच बल. प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया असते गांधारी. त्यामुळं त्याची शिक्षा मिळणारच. जाणतेपणाने कर की अजाणतेपणाने कर. तुला कळावं म्हणून एक छोटी गोष्ट सांगतो गांधारी. नृग नावाचा राजा होऊन गेला. हा नृग राजा दानधर्मामध्ये खूप मोठा होता. विशेषतः ऋषीमुनींना, ब्राह्मणांना गोधन दान करावं ही नृगाची नेहमीची भावना होती. नृग हे दान करता करता एक दिवस एका ऋषीला नृगाने आपल्या गोशाळेतील एक गाय दान केली आणि गाय दान केल्यावर ऋषी ती गाय आपल्या घरी घेऊन गेले. दीर्घकाळ नृगाच्या गोशाळेत असलेली ती गाय ऋषीच्या छोट्याशा गोठ्यामध्ये थांबू शकली नाही. जेव्हा ती आपल्या खुंट्याला बांधलेली मोकळी झाली तेव्हा ती परत निघाली आणि आली ती थेट नृगाच्या गोशाळेत घुसली. गोशाळेमध्ये प्रचंड गायी असल्यामुळं किती आल्या, किती गेल्या, कोणत्या दिल्या, कोणत्या वापस आल्या याचा हिशोब नृगाला किंवा गोशाळेच्या प्रमुखाला लागत नव्हता. आपली गाय निघून गेली म्हणून ऋषीही तिकडे शांत बसले. कालांतराने तीच गाय दान करण्यासाठी पुढे नृगानं मागवून घेतली आणि दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान केली. हा ब्राह्मण दान केलेली गाय घेऊन जात असताना त्या पहिल्या ऋषीला जाणीव झाली की ही गाय पूर्वी आपल्याला दान केलेली होती. दोघं मिळून नृगाकडे आले आणि नृगाला विचारलं, राजा तू असं का करावंस? तो म्हणाला, मी नाही, तुम्हाला दिलेली वेगळी आहे, ही वेगळी आहे. ऋषी संतप्त झाले आणि त्यांनी नृगाला पुढच्या जन्मी तू पाल होशील म्हणून शाप दिला. दोष नृगाचा होता का? नाही. गाय निघून आली. नृगाला ते कळलं नाही. अजाणतेपणात केलेल्या पापाची शिक्षा सुद्धा नृगाला मिळाली. कर्माची गती अशीच असते. कर्माचा कायदा असाच असतो.
त्यामुळं त्या कीटकीच्या शापामुळं कुरुक्षेत्रावर पडलेले आपल्या पुत्राचे छिन्न विछिन्न देह बघणं तुला क्रमप्राप्त होतं असं कृष्ण सांगतो. आणि त्या पुत्रांच्या आठवणीने गांधारी अधिकच व्याकुळ होऊ लागते. काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.